एक एक पन्नी द्यात जा म्हणे. ते ना 20-25 देऊ म्हणे भावा, पण आम्हाला बीट पाहिजे. आणि जे वेळेस हे तुम्हाला असं वाटलं की हे किती भरतंय नेमकं लय मोठं झालंय, त्यावेळेस तुम्ही मोपलं काय करता बीट? हो, एक मोपल तर पहिल्यांदा 1 किलोचं भरलं. 1 किलोचं बीट? हो, कारण गावात नेलतं ना, ते काट्यावर मोजून तर गेलं का दुकानदाराला देणं होतं, तर 1 किलो पर्यंत बीट भरलं. 1 किलो बीट भरलं म्हणजे मला वाटतंय महाराष्ट्रातले जे काही तमाम माझे शेतकरी मित्र बघत आहेत, तर भैया शाळेत कितवीला आहे? 8वीला. त्या दुकानदाराला आश्चर्य वाटेल की 1 किलो बीट कसं भरलं म्हणजे आम्हाला माहित नाही. ते काय सांगत आपले हिच्यावाले बिटावाले, समजा आमचे कंपनीवाले, हे तुमचे 60-65 दिवसात तयार होते बुवा बीट. हे 45 दिवस झाला म्हणलं तर झाला आता, म्हणून तिला काढलं तर ते एवढा मोठा कांदा निघाला. तो त्याला म्हणलं काय एक घ्यायला पाहिजे मोठा जर झाला तर कांदा. मग आम्ही बोदोडे दाखवायला नेला, म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की बीट तसं आमच्या गावात बीट कोण लावतच नाही इकडे. मग बोदोडे दाखवायला नेला, तर मग तो म्हणे कारण बाबा बीट काही झालं म्हणे तुमचं हे काळा म्हणे फटकन दिवशी तुम्ही येले. परंतु 1 किलो बीट झाल्यावर पण त्यांची गोळी कमी झाली नाही, गोळी कमी झाली. म्हणजे लाली बी तेच आणि गोळ बी तसंच होतं. कारण बीट ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस ते निबार होतं. जसा मुळा कावळा खाऊ वाटतो, निबार नाही खाऊ वाटत, तसा बीट पण निबार झाल्यानंतर किंवा मोठं झाल्यानंतर ज्यावेळेस कापलं जातं त्यावेळेस ते तुरट लागतं आणि खाऊ वाटत नाही. पण हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुमच्या किळीला वापरलं आणि किळीत बीट केलेलं. बीटाची चव आपली कशी आहे? गोड एकदम. तुम्ही आता बीटच खाताय दोघं बी, चव कशी? कंट्रोल झालं नाही मला. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळू मधुकर राऊत, राहणार जलचक्र, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. तर आता हे आपले चिरंजीव आहेत. हा साहेब, तुम्ही ज्या वेळेस पप्पांबरोबर येत आहे, चिरंजीव कधी कधी राहणार असते तुमच्या? हा, सकाळ संध्याकाळ? हा, सकाळ संध्याकाळ आणि शनिवार रविवार? हा, बरोबर. शाळेतच जातो तो, सकाळ संध्याकाळ राहतो, पण शनिवारी रविवार शनिवार. कितवीला आहे बाई? 8वीला. 8वीला. आता हे पप्पांनी जी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलं आणि ह्याच्यामध्ये केळीत बीट केलंय, बरोबर का नाही? तर हे केळीत बीट केलेलं ज्यावेळेस तुम्ही घरी नेलं, गावात नेलं, मार्केटला नेलं, ज्यावेळेस मार्केटला नेलं त्यावेळेस व्यापारी काय बोलले पप्पाला? व्यापारी बोलले की वा चालूचे भाव तर 20 आहे, पण तुम्हाला 25 देऊ आले रेट. हो, त्यांनी काय खाऊन बघितलं होतं का? हा, मग काय गोडीतलं त्याची गोडी लाली इतकं आहे, तर धुतल्यानंतर आहे ना पूर्ण लाल चटक दिसते डायरेक्ट फोड आपला डायरेक्ट. म्हणजे 20 रुपये रेट असताना व्यापाऱ्यांनी सांगितले की आम्ही 25 देऊ, पण बीट आम्हाला पाहिजे. हे डायरेक्ट म्हणजे खाणारे लोक डायरेक्ट जे म्हणजे वेलनेस कंपनीचे जे लोक होते ना ते, म्हणजे ते व्यायाम करता रोज सकाळ होणार, म्हणजे त्यांचं ते चालू तेव्हा ते आम्हाला रोज बीट पाहिजे बुवा, एक एक पन्नी द्यात जा म्हणे. ते ना 20-25 देऊ म्हणे भावा, पण आम्हाला बीट पाहिजे. बीट आणि ज्या वेळेस हे तुम्हाला असं वाटलं की हे किती भरतंय नेमकं लय मोठं झालंय, त्यावेळेस तुम्ही मोपलं काय करता बीट? हो, एक मोपल तर पहिल्यांदा 1 किलोचं भरलं. 1 किलोचं बीट? हो, कारण गावात नेलतं ना, ते काट्यावर मोजून तर गेलं का दुकानदाराला देणं होतं, तर 1 किलो पर्यंत बीट भरलं. 1 किलो बीट भरलं म्हणजे मला वाटतंय महाराष्ट्रातले जे काही तमाम माझे शेतकरी मित्र बघत आहेत, तर भैया शाळेत कितवीला आहे? 8वीला. त्या दुकानदाराला आश्चर्य वाटेल की 1 किलो बीट कसं भरलं. म्हणजे आम्हाला माहित नाही. ते काय सांगत आपले हिच्यावाले बिटावाले, समजा आमचे कंपनीवाले, हे तुमचे 60-65 दिवसात तयार होते बुवा बीट. हे 45 दिवस झाला म्हणलं तर झाला आता, म्हणून तिला काढलं तर ते एवढा मोठा कांदा निघाला. तो त्याला म्हणलं काय एक घ्यायला पाहिजे मोठा जर झाला तर कांदा. मग आम्ही बोदोडे दाखवायला नेला, म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की बीट तसं आमच्या गावात बीट कोण लावतच नाही इकडे. मग बोदोडे दाखवायला नेला, तर मग तो म्हणे कारण बाबा बीट काही झालं म्हणे तुमचं हे काळा म्हणे फटकन दिवशी तुम्ही येले. परंतु 1 किलो बीट झाल्यावर पण त्यांची गोळी कमी झाली नाही, गोळी कमी झाली. म्हणजे लाली बी तेच आणि गोळ बी तसंच होतं. कारण बीट ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस ते निबार होतं. जसा मुळा कावळा खाऊ वाटतो, निबार नाही खाऊ वाटत, तसा बीट पण निबार झाल्यानंतर किंवा मोठं झाल्यानंतर ज्यावेळेस कापलं जातं त्यावेळेस ते तुरट लागतं आणि खाऊ वाटत नाही. पण हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुमच्या किळीला वापरलं आणि किळीत बीट केलेलं. बीटाची चव आपली कशी आहे? गोड एकदम. तुम्ही आता बीटच खाताय दोघं बी, चव कशी? कंट्रोल झालं नाही मला. चविष्ट आहे. मला सांगा लाली, थोडासा कॅमेरा ना पुढे वाटलं की आता ह्यांना दम निघाना, ह्यांनी चिरून चालू बी कार्यक्रम आहे चालू केलंय. ही बीट खाल्लंय घोगरे सरांनी, निमत तोललंय आहे का, आणि ही आहे का नाही? कोरडं खाता तुम्ही, कोरडं खाल्ल्या कधीच बीट जात नाही, कारण ती भाकरी गोड लागते. आता सर बारीक विचार केल्यावर बरं का शेतकरी मित्रांनो, 8वीचा मुलगा सांगतोय 1 किलो बीट भरलंय आणि 45 दिवसात आणि काट्यावर नेऊन टाकून चेक केलंय. ही स्टोरी आम्ही मुद्दाम त्यांनी ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस अगदी रात्र झाली तरी आम्ही इथं व्हिडिओ काढतोय. त्या पाठीमागचा उद्देश आहे केळीत
बीट केले आणि बीटाचं वजन तसं निघाले, चव क्वालिटी आहे, या दोघांना दम निघा नाही. सध्या ते व्हिडिओ चालू आहेत म्हणून काय नाहीत, तो पार्ट वेगळा आहे. पण आज बीट क्षेत्रातले शेतकरी असतील किंवा कुठले असतील, भैया वापरा बायोरेनिक ही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे का नाही, तुला काय वाटतं? वापरली पाहिजे, कसं कारण जमिनीची फर्टिलिटी होते ना कमी वाढते, जमिनीची ताकद वाढते, कमी होत नाही. म्हणजे जे ते फर्टिल सॉइल खराब नाही करत, सॉइल खराब करत नाही. म्हणजे माझ्या अगदी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना अगदी हात जोडून विनंती, जर 8वीचा विद्यार्थी आपल्याला सांगत असन की वापरा बायोरेनिक वापरा, तर ह्याच्यापासून सत्य काय असेल तुम्ही जाणून घ्या. आता मी बाकीचं काय बोलत नाही, कारण जर लहान लेकराला कळतंय की पप्पानी माझ्या काहीतरी वेगळं केलंय आणि त्याची प्रचिती लहान लेकराला आहे अगदी 8वीच्या विद्यार्थ्याला, आणि रोज पप्पा बरोबर राहणार आहे, ह्याच्यासारखा आनंद दुसरा काय? जर हिथं पीक चांगलं नसतं, ही बीट चांगलं नसतं आलं हिथं टाकून पण, किंवा केळीची वाढ पाहिजे अशी झाली नसते, तर हे पण तुमच्या सोबत येत नव्हतं. म्हणजे इतक्यापर्यंत मी सांगतो, कारण ज्या वेळेस सगळीकडून रंग येतो, आपण करतो त्या कर्माला कष्टाला, त्यावेळेस आपल्यासोबत कुटुंब असतं, गावकरी मित्र सगळेच असतात. आता हिथं तुम्ही बीट केलंय, तुमचे शेजारी पाजारी जे काय आहेत, आता हेच म्हणता आमचे शेजारी म्हणता ना पुढच्या वर्षी आम्ही बीट लावतो म्हणे, आता आमचं पूर्ण ते म्हणता आम्ही बीट लावतो म्हणे आता. पण तरी पण म्हणा नाही बीट कुणीही लावा, फक्त तुमच्या बीटाला वापरा बायोरेनिक वापरा, मग एक नंबर तुम्ही किती बी काही करा, मटेरियल किती आंबी विषय म्हणजे पोहऱ्याचं काम नाही दिले, जे आपलं बागायला चालते तेच आहे त्याला पुरं चालतं. फक्त 300 वा 400 ग्रॅम जाईल, एवढं होणारच नाही. 300-400 पर्यंत जाऊ शकतं, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. भैया सांगतोय वापरवाटिक वापरला तर जाईल 1 किलो पर्यंत जाते. परत सांगतोय भैया, ते पण कधी आपल्याला 10 रुपये बी कधी गेलं तरी परवडते आपल्याला ते. 10 रुपयाचा एक कांदा 10 रुपयाचा एक कांदा 10 रुपयाने गेलं तरी बीट परवडतंय. इतकं सांगणारे हे शेतकरी आज एवढे खुश आहेत की वापरा बायोरेनिकचे फक्त 2 डोस वापरलेत. रोहरचे 4 आणि गुरुथरचे 4 असे 8 स्प्रे केलेत, आणि रोहर 2 वेळा जमिनीतनं गेले, गुरुथर 2 वेळा गेले, 2 महिन्यात गेले, लय नाही. तर आज इथं जी वातावरण तयार झालंय, रात्र झाली तरी त्यांना बी हलवा वाटणार, आम्हाला बी हलवा वाटणार. रेल परिस्थिती, आणि ह्या रेल परिस्थिती एवढी दावून बी जर शंका ही 7.5 आहे. मी स्पष्ट सांगतो, एवढं आम्ही जी सांगतो ह्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की कष्ट करणारा शेतकरी आज मार्केटमध्ये सगळीकडून जे काय पाहिजे ते आणून टाकून ज्यावेळेस पीक वय खातं, वेळ घेतं आणि उचलत नाही, आणि पीक येईन का नाही शाश्वती त्या कष्ट करायला वाटती. आता मी काय करू, मला वैयक्तिक असं म्हणायचं, अगदी हात जोडून विनंती करतो परत एकदा की तुम्ही काय करताय, कसं करताय, त्याच्यात फक्त ऍड करा वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन. कारण ऍड केल्यावर तुम्हाला जो आनंद मिळणार आहे एक शेती करताना वेगळा, कारण शेती ज्यावेळेस बहरती अगदी ती टवटवीत राहते, तुम्ही त्याच्याकडे आणि तिने तुमच्याकडे बघितल्यानंतर दोघालाही आनंद होतो. त्याच्यासारखा आनंद अख्ख्या जगात कुठं नाही. कारण कष्टाचं फळ स्वतःच कष्ट केल्यावर स्वतःला जर नजरेला दिसत असेल तर ह्याच्यासारखं आनंद मी म्हणतो कशातही नाही. तुम्हाला काय वाटतं साहेब? नाही खरंच आहे ना, आनंद इतका आहे. मी इथलं म्हणजे टेन्शन नाही राहिलं साहेब, मला वापरलं मी बागाचं नाही. आमचे नातेवाईक म्हणते की येणार नाही जाणार नाही, मी तर लय टेन्शन मध्ये साहेब. मी इथला धाडस केलं की बाहेर धाडस करून टाकलं केडी लायचं बरं, पण मला वापरायचं होतं वापरा ऑर्गॅनिक, तर मी ते पण धाडस करून टाकलं साहेब. तुम्ही 2 वर्षापासून व्हिडिओ बघत खरंच साहेब. मी त्यावेळेस ना पैसे नव्हते साहेब माझ्याकडे, मी दुसऱ्याकडून हो आमच्या समोर झाले सगळं. पैसे नव्हते साहेब, होते पैसे नव्हते. अगदी 5 मिनिटात नातेवाईकांकडून पैसे गोळा करून अगदी मला वाटतं 78,000चं काहीतरी मार्गदर्शन सरांनी, 71,000चं काहीतरी मार्गदर्शन. 1 टाइम अगदी 3 डोस अगदी बसलेल्या जागेवर 5 मिनिटात पैसे गोळा केलेत, आणि 2 वर्षापासून व्हिडिओ पाहत होते. आपल्याला घ्यायचं होतं ना, बागायला आपल्याला घ्यायचं. आता तर मस्त समजून गेला आम्हाला. आता प्रत्येक गेले बी वापरला आपण ना, प्रत्येक कोणते बी पीक लावलं आपण त्याला वापरलं तर काहीच टेन्शन नाही, बोलत बिनधास्त राहील माणूस. आता मला एक शब्दाचं उत्तर द्या. मराठी म्हणे वंजळभर पेरलं की पोतभर उगावतं. आता वापरा बायोरेनिक जर वापरलं, मी म्हणतो वापरा बायोरेनिकला कुठल्याही पिकाला समजा उदाहरणार्थ 10,000 किंवा पिकाच्या वयानुसार 50,000 खर्च बी झाला, 1 एकरासाठी 1,000 झाडासाठी, पीक कुठलं बी असू द्या, जो खर्च झाला त्या खर्चाच्या किती पट उत्पादन देईन वापरा बायोरेनिक? 3 पटच उत्पन्न देईन खर्चाच्या. 3 पटच. हे 1 पोत 3 पोते आरामशीर होईनच. हे जर 1 पोत झालं 3 पोते होईनच. ते काही बी लावा तुम्ही, काही बी करा. म्हणजे आता मका जर आपला समजा 30 क्विंटल होत असला तर 50 क्विंटल होईनच. त्याची शाश्वती तुम्हाला भेटली ते आहे नजरेला. आपल्या. कारण इतकं बोलणं, सांगणं, विचारणं आणि त्यांनी पण सांगणं, आनंदी असणं, ह्याच्या पलीकडे रिझल्ट काही नाही. तर तुम्ही अगदी दोघांनी पण जसं जे काय वातावरण घडलंय त्या घडलेल्या वातावरणाबद्दल बोलला, आणि आमची ही सगळी स्टोरी
आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्ही जे घुगरे सरांना फोन करून सांगत होता आणि फोटो पाठवत होता त्या आतुरतेने आम्हाला पण राहावलं नाही, त्याच्यामुळे आम्ही जे दोघंच फिरत असतो. तर ही तुमची प्लॉट पाहणी करण्यासाठी आम्ही वापराचे मार्गदर्शक कोण कोण आले तुम्हाला ओळख करून देतो. बघा सर इकडे बीट बघा कसं काय आलंय. हे बघा आता आपण उपटून जाऊ बीट. असं उपाटलं तरी त्याला माती राहत नाही, मोकळं निघत एकदम. केळी पिकात आंतरपीक बिटाचं घेतलेलं आहे साहेबांनी आणि जमीन एवढी भुसभुशीत झाल्यामुळं हे बघा हे सहज बघा बरं का, सहज निघते, सहज निघत आहे. आणि तोचा विषय हे धरा बीट, ही बीट तर आहे मोकळं, पण इथं जर बघितलं तर जमीन इकडे बघा, जमीन आहे ना जमीन, हे बघा आणि हे बघा मुळी पांढरी शिपट मुळी, हे बघा इकडे बघा, मुळे किती बाहेर निघत मोठं हे बघा, हे बघा ही मुळी पूर्ण जाळ आहे मुळ्याचं पूर्ण. आहे का, तांदळावाणी दुसऱ्या तांदळावाणी हे बघा, आहे का, ही हिथंच नाही बघा, मुळे हित आली हे बघा, ही कल्ली इकडं, हे बघा ही मुळी, त्या झाडाची फुटून आली. हे बघा ही मुळी ना मुळी, हे बघा, हे बघा ही मुळी कुठं चालली बघा, हे बघा ही मुळी कुठे गेली बघा, मुळी पण मुळी मुळी बघा, हे बघा ही मुळी इकडे आली कुठं कुठं चालली, इकडे बघा, हे बघा, हे बघा ही मुळी तिकडची इकडे मुळी आली का, इकडे तिकडे बघा ही दिसते, ही इकडे चालली, हे बघा हिकली इकडे असेल ना, तुटली पण ही मुळी सहज, हे बघा माती बघा, माती हाताला तुमच्या लागली का बघा, हाताला मातीच लागत नाही. नाही ना. कंडिशन आहे. ही मुळी आणि ह्या मुळीला तंतू मुळ्या, ही कशाला हे का, हे बघा ही मुळी काही जमीन झाली भुसभुशीत पण. ह्या किडीची मुळी त्या किडीला जाऊन चिटकली मला. तिथं एक सारखा साहेब म्हणजे ते आता सिलिकॉन फॉरला ना, पण ना जो करपाईवर आला समजा असा त्याने एकदम फ्रेश होऊन गेला काम, डायरेक्ट हिरवागार नसा पान म्हणजे खतरनाक दिसायला लागलं एकदम. आणि आता ही बीटच नाही, आमच्या पाहुण्याचे जे बाग आहे ना ते म्हणजे ना आपल्या एक महिना पहिले असून त्यांची बाग अशी फक्त अशी झाड आहे, असं नाहीच आहे ना हो साहेब. बरं का, आता बघा सर ही लसूण आहे, गावरान आहे का साधा आहे, गावरान गावरान लसूण आहे. हा म्हणजे आपण ज्याचं साधा आहे गावरान पण आता देशी समजा, हा देशी हे गावरान लसूण आहे, ही एवढा वाळून असतो, हा हा 1.5 महिना झालाय हा लागण करून, लागण करून 1.5 महिना झाला. ह्याची जी उंची बघितली ते, हो का भरपूर आहे ना. आणि ह्याची मनाला जर बघितले ना कांद्यासारखी दिसती, कांदाच वाटतोय देऊ. हा ना, कांदाच वाटतोय. पुढे बनले नाही त्यात अजून. पुढे बनायची ह्याच्यात अजून साहेब, म्हणजे फे- मनाला बघा आपण साहेब किती लांब आहे. इकडे बघा फेब्रुवारी महिन्यात लावला ना आपण त्याला. खाली दाखवतो. ही मुद्दाम का धावतोय आपण, लसूण मुद्दाम उपटून की ह्याला मुळी बघा, ही जी पाती ह्याला आलेल्या आहेत ह्या 2 पातीच्या मध्ये अंतरी बघा. आणि ही एवढंच नाही तर ह्याची उंची जर बघितली तर एवढीच ती आहे. आणि इथं जमीन बघा, इथं पण कसं काय जरा हे बघा. आहे का जमीन पूर्ण ओली पण पूर्ण माती लागते बघा. वाळ उकरले आणि उकरते मग. बरोबर. हा ना, वापसा कंडिशन जमीन आहे पूर्ण. बरोबर आहे ना सर. म्हणजे आपण का पण दावायचं साहेब, बरं आणि का, अजून असं आहे आपलं की याला मटेरियल पण लय कमी आहे साहेब. मटेरियल तर तुम्ही म्हणजे 7 बॅगा टाकल्या फक्त साहेब, दुसरा डोसल्या येईल. आता बीट बरं का, बीट आपण उपटून बघू. ही सहज बीट काढलंय. हे जर आता ही गोलाई, ही लाली साहेब, आता ही बीट खायला कसं लागते एकदम चविष्ट आहे साहेब, गोड एकदम डायरेक्ट. आपण जर बाहेरचं बीट कधी आणलं आपण ना, त्याची चवणीची चव एकदम वेगळी डायरेक्ट. हे इतलं गोड आहे की माणूस सहज खाऊ शकतो याला, डायरेक्ट अख्खं म्हणलं तरी खाईल, खाऊ शकतो डायरेक्ट. कोरडं बनलं तरी खाईल, भाजी बरं भाकरी बेबी बरं. आता आम्ही रोज शेतामध्ये तर जेवणाला बसले की एक बीट काटले खाऊन घेतो आम्ही. खरं का हा ना. नाही, ही रक्त वाढवायला एक नंबर काम एक नंबर आहे, चविष्ट आहे, गोड एकदम डायरेक्ट. आता बाजारातले बी आणले आपण ताशेनी लागता गोड आपल्याला. तर आपण आता जमीन एक बघितली भुसभुशीत आहे, लसूण कसा आलाय बघितला, बीट बघितलं. आता आपण ह्याची उंची बघितली तर आतमधल्या साईडला उंची एवढी आहे डोक्यावर, बरोबर. हो. आणि आता बाहेर साईडला जे असेल ते आपण पाहू. हा ना,
या म्हणजे आमचे पाहुणे जे फॉस्फोरिक ऍसिड आणि ते सोडताय ना त्यांच्यावरचं आपलं काम आहे. इतका दम आहे आपल्या औषधामध्ये. समजा हेच नाही साहेब, मी मक्याला मी तुम्हाला साहेबांना विचारलं तर मक्याला एक फवारा मारतो म्हणलं, मका असं म्हणजे बिगर असा इथं, पण असा मका झाला होता की एकदम काय शार ओढून गेला मका डायरेक्ट. तर ही प्लॉट पाहणी करण्यासाठी कोण कोण आले त्याचे थोडीशी तुम्हाला ओळख करून देतो. कॅमेरा धरलाय ते गजानन साळुंके सर करमाळ्यावरून आले, हे टीमवरून आले समाधान भगत सर, आणि आम्ही दोघं आलतो हे आपले रामेश्वर गोगरे सर. तुमच्या पाठीमागे आहेत ते कोकणी सर बारामतीवरून आलेत. आता हे का आलेत की काय खरंच काय आहे ही, आणि अजून इथं आल्या वेगळं काय भेटलंय की बीट 1 किलो पर्यंत गेले. मग भैया जे काही आपले व्हिडिओ पाहतात की म्हणजे जे शेतकरी आपले युट्यूब चॅनल आहे त्याला व्हिडिओ पाहतात, तर त्या युट्यूब चॅनलला जे व्हिडिओ पाहणारे आपले शेतकरी आहेत जे कष्ट करतात खर्च करतात भरपूर आणि ज्यांची पिकं चांगली बी येतात काय काय शेतकऱ्यांची, आणि जे काय असे 10, 20, 50% शेतकरी आहेत की सर्व काय करून पिकं पाहिजे अशी येत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी भैया तुझा सल्ला संदेश काय असेल वापरा बायोऑर्गॅनिकला घेऊन? कधी शेतकऱ्यांना जमीन काही चांगली ठेवायची असेल तर फक्त बायोऑर्गॅनिक वापरा. जमीनची फर्टाईल खराब होत नाही, पीकची क्वालिटी एकदम एक खास येते. जमीन खराब होत नाही आणि क्वालिटी खास येते. खास येते. मग हे वापरलं पाहिजे ह्यासाठी काय वापरा बायोऑर्गॅनिक. की जी बघा की त्यांना म्हणजे किती काही तसं आठवीच पण आनंद म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे ह्याच्या इतकं मोठं काय मला सांगा की आनंद इतकं तो काही इकत भेटतो त्याला किती पैसे दिले तरी देऊ एवढा आनंद येईल. नाही तिथं व्हिडिओ चालू होता तर त्याला दम निघत नव्हता म्हणजे पाण्याला. उशीर झाला तर बॅटरी ही लावले मरकुरी लावली. कुणी काहीच बोललं नाही, डायरेक्ट तिथं बॅटरी लावली आणि बॅटरीच्या फोकसवर हे केलं आणि आता सुद्धा दम निघा नाही. किती काढून किती म्हणजे बघा ना किती. आणि आम्ही पण भैया सांगतो तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिक वापरा, आणि आम्ही पण ही बीट बघितल्यानंतर इथलं वातावरण बघितल्यावर 10 किलो बीट चालवलंय खायला. सगळ्यांना 2-2 किलो चालवलंय. म्हणजे इतकं का सांगतोय आम्ही पैसे देणार आहेत त्याचे, असंच नेणार नाही. शेतकऱ्याचं कष्ट आहे ते, आम्ही कुठल्याही शेतकऱ्याकडून असं कधीच खाणार नाही, तो पार्ट वेगळा आहे. पण आम्हाला दम निघाला नाही ही पहिली गोष्ट आहे की आमचं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तुम्ही वापरून जे बनलेलं बीट आहे त्याची जी चव आहे तर ही तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला दम निघाला नाही. माणूस बीट घेतं अर्धा किलो, पावशेर, 1 किलो घेतं, आम्ही तुमच्याकडून 10 किलोच्या पुढे बीट नेणार आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी कमीत कमी 2 किलो तरी बीट जावं या हिशोबात चालवले. बरोबर आहे का नाही? बरोबर. तर तुम्ही दोघांनी माई लेकरांनी जसं घडलं तशी माहिती दिली अगदी हे पाहणाऱ्या माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांसाठी. कारण इतकी ही स्टोरी पिक्चरला स्क्रिप्ट असती, बनवलेली असती, लिहिलेली असती, ते नाटक असतं, ते प्रत्येक जण त्या स्क्रिप्टच्या नाटकावरती ते डायलॉग बोलले जातात, त्यानुसार ते सगळं रंगाला आणलं जातं. त्यासाठी खूप मोठा वेळ गेला जातो आणि त्यावेळेस तो कुठलाही पिक्चर असेल हिट होतो किंवा नाटक असेल हिट होतं, पण त्याला पाठीमागे स्क्रिप्ट असते. मला आज म्हणायचंय असं की केळी क्षेत्र असन, शेती क्षेत्र, आपल्या शेती क्षेत्रात कुठलंही पीक असन, ह्या पिकामध्ये आपण ज्या वेळेस पूर्वावस्था घेतो आणि दुसरी अवस्था काढून जाऊन ते प्लॉट बनतात, ही स्क्रिप्ट कुणी लिहू शकत नाही आणि बनवू शकत नाही. कारण ह्या वापरा बायोऑर्गॅनिकने अशी टेक्नॉलॉजी बनवली जबरदस्त की हिथंच फक्त हे शक्य आहे. नाही खरंच आहे. आणि हे ज्यांना ज्यांना कळन ते मी म्हणतो भाग्यशाली नाही तर खूप खूप भाग्यशाली असतील की हे जे पाहतात आणि पाहून जे शेतकरी निर्णय घेतील की आपल्याला वापरा बायोऑर्गॅनिक वापरायचं. मी भाग्यशाली शब्द हा वापरलाय कशासाठी की विषय असा आहे, 2 मोबाईल आहेत, रेंज आली तर आपण बोलू शकतो, तिकडचा माणूस आणि हे काढता रेंज आली तर बोलू शकतो. तुम्ही जर व्हिडिओ बघून जर वापरा बायोऑर्गॅनिकला कॉल करीत नसताल तर तुमच्यापर्यंत आमची रेंज पोचली नाही मी समजतो. कारण व्हिडिओ बघून जर तुम्ही कॉल करत नसताना वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शकांना आणि तुम्हाला उत्पादन वाढवण्यासाठी अपेक्षा नसन तर तुम्ही अजून आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकच्या रेंजमध्ये नाहीत. भविष्यात तुम्ही आले तर आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी चमत्कार जे घडतात तर तुमच्या इथं पण घडतात. तर तुम्ही जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या सर्व वापरा सहकाऱ्यांकडून तुमचं दोघांचंही माई लेकरांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.